तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची. ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट, जे तुमच्यासाठी महत्वाचं तेच आमच्यासाठीही. बातमी तुमच्या आरोग्याशी निगडित आहे. उत्तम आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणं खरं तर अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या लोकांना झोपेची समस्या आहे अशा लोकांना बऱ्याच आजारांचा सामना करावा लागतो. झोपेच्या समस्येकडे दुर्लक्ष कराल तर तुम्हाला हार्ट अटॅकही येऊ शकतो. सोशल मीडियात याबाबतचा एक दावा करण्यात आलाय. आता तुम्ही म्हणाल, झोपेचा आणि हार्ट अटॅकचा काय नेमका संबंध? साम टीव्हीनं या सगळ्यावर सखोल अभ्यास केलाय. विश्लेषण करणार आहोत. साम टीव्हीवर मेसेजची पडताळणी देखील केली आहे. सत्य काय समोर आलंय तेच जाणून घ्यायचंय. बघा, चुकीच्या वेळी झोपाल तर कायमचे झोपाल. अवेळी झोपण्यामुळे हार्ट अटॅकचा धोका. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? झोप ही अशी गोष्ट आहे जिच्याशिवाय आपलं जगणं मुश्किल होईल. आपण दिवसभर कितीही काम केलं तरी शरीराला किमान 7 तासांची झोप हवीच. पुरेशी झोप घेतल्यानं शरीर आणि मन ताजंतवानं राहतं. मात्र अलीकडच्या काळात आपली जीवनशैली इतकी बदलली आहे की सुखाची झोप हा शब्द कागदावरच राहिलाय. धकाधकीचं जीवन आणि रात्री अपरात्री मोबाईल पाहण्याच्या सवयीमुळं झोपेचा पॅटर्न बदललाय. मात्र हाच पॅटर्न तुमच्या जीवावरही उठू शकतो. अवेळी झोपण्यामुळं तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो असा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय. या मेसेजमध्ये काय म्हटलंय ते आधी आपण पाहूया. तुम्ही चुकीच्या वेळी झोपत असाल तर तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो. या संदर्भात पेन्सिल्व्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटीनं एक संशोधन केलंय. त्यात 50% जास्त लोकांना अनिद्रा विकार जडल्याचं म्हटलंय. हे लोक अवेळी कधीही झोपतात, त्यामुळे आजारांचं प्रमाण वाढत असल्याचं संशोधनात म्हटलंय. झोपेच्या बदलत्या सवयींमुळे हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका असल्याचा दावा या संशोधनात करण्यात आलाय. हा मेसेज झोप आणि आपल्या आरोग्याशी संबंधित असल्यानं याची खातरजमा होणं आवश्यक आहे. साम टीव्हीच्या प्रतिनिधींनी तज्ज्ञांना हा मेसेज दाखवला. झोपेचा पॅटर्न बदलला तर नेमकं काय होऊ शकतं हे त्यांच्याकडून जाणून घेतलं. झोप हे आपली बॉडी रिपेअर करत असते, त्याच्यामुळे रात्रीची झोप ही सर्वांना कंपल्सरी आहे. जर झोप होत नसेल तर एकतर बॉडीचा स्ट्रेस वाढतो, इन्फ्लामेशन वाढतं, त्याच्यामुळे हायपरटेन्शन, हार्ट अटॅक, डायबिटीज अशा गोष्टीचे रिस्क वाढत जाते. त्याच्यामुळे झोप ही ॲडिक्वेट घ्यावी संध्याकाळची. आणि ॲडिशनली कोणाला तसा स्कोप असेल तर दुपारची 20 ते 40 मिनिटांमध्ये झोप घेतली तरी सुद्धा चालते. आमच्या रिसर्च टीमनं व्हायरल मेसेजची आणखी खोलवर तपासणी केली. झोपेसंदर्भात इंटरनेटवर उपलब्ध असलेलं संशोधन तपासून पाहिलं. तेव्हा आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पहा. चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप अत्यंत आवश्यक आहे. याच संदर्भात पेन्सिल्व्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटीनं संशोधन केलं असून एक अहवाल प्रसिद्ध केलाय. या संशोधनानुसार जगातील 50%हून अधिक लोक अर्धवट झोप घेतात. अनेक जण टप्प्याटप्प्यात झोप पूर्ण करतात. त्यामुळं आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. अशा लोकांना हार्ट अटॅकचा धोका आहे. याला बदलती जीवनशैली कारणीभूत आहे. कमी झोप घेणं म्हणजे आपलं आयुष्य कमी करण्यासारखं आहे. जे लोक पुरेशी झोप घेतात ते इतरांपेक्षा 20 ते 25 वर्ष जास्त जगू शकतात. कामाचे वाढलेले तास, कामाचं बदललेलं स्वरूप, मोबाईल आणि लॅपटॉपचा वाढता वापर, मद्यपान, धूम्रपान, कौटुंबिक वाद आणि चिंता अशा अनेक कारणांमुळे झोपेचं घड्याळ बिघडलंय. तज्ज्ञांच्या मते पुरेशी झोप न घेतल्यास शरीराला आवश्यक असलेल्या मेलाटॉनिनची निर्मिती होत नाही. हार्मोनची वाढ देखील होत नाही. त्यामुळं आजारांना निमंत्रण मिळतं. झोपेबाबत आणखी एक संशोधन समोर आलंय. ज्या लोकांना पहाटे 2 ते 7 आणि दुपारी 2 ते 5 या वेळेतच झोप येते अशा लोकांसाठी झोपेचा हा पॅटर्न अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळं आमच्या पडताळणीत चुकीच्या वेळी झोपण्याच्या सवयीमुळे हार्ट अटॅकचा धोका असल्याचा दावा सत्य ठरलाय. चांगल्या आरोग्यासाठी किमान 7 तास झोप घ्या. अवेळी झोपणं टाळा. ब्युरो रिपोर्ट,
साम टीव्ही न्यूज. या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉट ॲपवर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट. आणि हो, आम्ही युट्यूबवर पण साम टीव्ही या नावानं आहोत. तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.